हे पेढे दे बटुकेश्वर, हे पेढे घ्या, सगळ्यांना वाटा, उरलेले इकडे आणून द्या, नाही तर खाल वाटेत. चला कुठे? गाडी चालवून दाखव. चला चला रे चला. पेढा मिळू दे आम्हाला आधी. सुरू कर. पेढा तर घेऊ दे. पेढे नंतर खातील. गाडी सुरू कर. हो गाडी सगळ्यांना दाखवूया गाडी कशी चालते ती. हा बस बस बस. अरे 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 कुठे लाथा मारतोय. नको अरे कुठे रे. मी बोलत. काळ वेळ माणसं काय बघावं. अगं नाही मी बोलत होतो. चल बस बस ना. छान छान. वा 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 वा. काय सारखा उतरतोय बसतोय. बस. अरे तू इथं बस, मी तिकडे बसणार आहे मागे. गेलो कुठे मामा? काय करा. इथं बस इथं बस. अरे पायाळू जन्माला आलाय त्यामुळे असं झालंय. आता खाली जा आणखीन. इकडे बस. शाबास. आता बरोबर आहे. अरे इथं नाही वरती. काय नीट बस. आता मी मागे बसणार. थांब. वा 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 वा. चल आता पायडल मार. काय मारू? पायडल मार. अरे हवेत काय पाय मारतोय. पायडल मार ना. गाडी कशी सुरू होणार त्याच्याशी. मार जोर. इथे हा झाली. सुरू झाली. चला आता मी बसणार आहे. बघा आता कशी विमानासारखी जाते आमची गाडी. चल रे बोक्या चल. शाबास. चल गेल्या वाटतं नानी. गाडी आपल्याला चालवता येत नाही. कशाला घ्यायची मला सांग. गाडी अंगावर पडली आणि बघा हाडं तुटलीयत. गाडी अंगावर नाही ग पडली. गाडी नीटच गेली. हे पडलं ना अंगावर. काहीतरी बोलतोय. गप्प बस मेल्या. थोडक्यात वाचलो आम्ही. पण हवी कशाला गाडीची आई. हवी कशाला गाडीची थेर म्हणते मी. काय 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 तूच म्हणालीस गाडी. मी म्हंटल थोबाड फोडीन मी तुझा. थोबाड. तू नाही म्हणालीस. मी म्हंटल तू म्हणालास गाडी घेऊया म्हणून. आपला पाय बघून हांतरून पसरावं की नाही. पाय पसरावं की नाही. तरी मी तुला सांगत होते गाडी नको मला साडी दे. आई आई आई. माहितीये मला माहितीये. गाडी यांनी घेतली. आळ मात्र माझ्यावर. मग असाच हा पहिल्यापासून. ह्याला काही जमलं नाही ना सगळ्या नानीवर ढकलायचं. असं नाही हा नानी. असंच आहे. मला माहितीये ना माझ्यामुळे या जगात आला हे विसरला तो. अगं आता 83 वर्ष कुठे नेहमी मागे जाते. तुला जन्माला घातलंय माझं चुकलं. अहो काय चाललंय. ती चूक आहे पण तुला दुरुस्त करता येणार नाही. बरं आता ते सगळं जाऊ दे. साडी आवडली का तुम्हाला. साडी. अहो यांनी दिलेली साडी. यांनी कुठे दिली साडी मला.
मी नाहीच दिली साडी. मी कशी देईन साडी? अहो अगं अण्णा द्यायचे साडी तिला. अण्णा अण्णा कळलं का तुला? अण्णा 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 अण्णाने दिले. मिशी कुठे सापडी? मिशी मिशी अण्णा द्यायचेच मला साडी. खूप रसिक होते, खूप हौशी होते ते. हो हो. तुझ्यासारखे नव्हते. जिवंत असताना तर साडी द्यायचीच, पण गेल्यानंतर सुद्धा साडी देतात. बेल कशाला वाजवायला पाहिजे? दिसत नाही का दरवाजा उघडा आहे तो? मी आले कळायला नको. कोण गे तू? मोठी महाराणी? महाराणी नाही, नुसती राणी. म्हणजे एजन्सीने पाठवलंय मला. म्हणजे मोलकरीण? मोलकरी नाही, डोमेस्टिक हेल्प म्हणतात मला. हा, राणी. राणी नाही, राणी. नाही नाही, राणीच. अहो ती मुखर्जींची नाही का राणी, तस राणी राणी. नाव सुद्धा उच्चारता येत नाही धड. माझ्या नवऱ्याला राणी लय आवडते बघा, म्हणून त्यानं माझं नाव राणी ठेवलंय. हा, चांगलं केलं. थँक्यू. किती उशीर केला? हो, ओरडताय कशा पायी? ट्रॅफिक लागलं मला म्हणून वेळ झाला. टाइम काय तुझा? 8. आता किती वाजले? 9. मग 1 तास उशीर झाला का नाही? माझ्या घरनं निघण्याचा टायमिंग आहे 8चा आजी. आता इथं केव्हा पोहोचणार ते काय मला माहित नाही, कारण बस काय माझ्या बाची नाही आणि ट्रॅफिक काय माझं नातलग नाही बाजूला व्हायला. त्यामुळं सगळं ट्रॅफिक वर असतंय. हे, पाणी देता का? हो हो देते ना, पाणी देते. हा थांबो. चहा लागतो मला आल्या आल्या. चहा? आधी घरातल्या कामाला लाग. आजी लय ओरडता बघा तुम्ही. अहो माणूस दमून भागून आलेला असतो बाहेरून. मी आता 2 बस पकडून आले, ते पण एवढ्या उन्हा तानाची. समजून घ्यायला नको का देवानं तोंड दिलंय म्हणून नुसतं टारा टारा वाजवतच सुटायचं. चहा देता का? तोवर बोलून घेतो आम्ही. हो 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 मी करते. हा चहा तू बस बस बोलून घे. हा मी ठेवते चहा. हा बोला आजी. नानी, हा, इंटरव्ह्यू घेतेस ना? काका एशी लावा की जरा. नाही, एसी नाही आमच्याकडे. हा, अरे देवा, मग काम कसं करायचं? नको नको, मला थंडी वाजते. अहो काम तुम्हाला करायचंय की मला? तुला. मग टेम्परेचर मला पाहिजे तसं सेट व्हायला नको का? ही म्हातारी माणसं म्हणजे नुसती डोक्याला ताप असतात बघा. मागचं काम असंच एका म्हातारीला वैतागून सोडलं मी. चहा घ्या राणीबाई, घ्या चहा घ्या. हा हा. वा, आवडला ना? साखर चालेल अजून, आता नाही, नेक्स्ट टाइम. हो 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 बरं बरं. हा हा बोला. काय काय काम येतं तुला? आधी पगाराचं बोला. पगाराचं ठरलं तर मग पुढचं. नाही तर पगार पाण्याचंच नाही ठरलं तर मला काय काय येतं आणि काय काय नाही त्याचा काय मतलब आहे? किती पगार घेणार तू? घरात माणसं किती? माणसं 3. आणि खोल्या? 2 खोल्या, किचन आणि हॉल. आणि मला म्हणजे दुपारी 1 तास झोप काढायची असते मला. माझ्यासाठी खोली नको? तू काम करायला येणार का झोपा काढायला येणार? काम करून करून जीव दमतो आजी. डोमेस्टिक हेल्प म्हटलं तरी माणूसच आहे म्या, आणि आमच्या एजन्सीचा नियम आहे तसा. वाचला नाही का? नाही नाही. काय अडाण्याचा कारभार की काय हा? हा, अरे कुणाला म्हणताय? आजी वरडायचं नाही. युनियन येईल तुमच्या दारात. डोमेस्टिक हेल्प युनियन, DHU. धू. अरे बापरे. नाश्त्याला काय? काय करू सांग बाळा, करते. हो की नाही? पोहे कर, पोहे. बर चल पोहे नाही करूया. तसं नाही. तुम्हाला काय काय लागतं नाश्त्याला? अगं बाई असं होय? तुला काय काय येतं? मला मस्त सगळं येतं हो, पण तुमच्या पद्धतीचं शिकवायला पाहिजे मला, नाहीतर नंतर किरकिर नको. माली शिकवेल ना तुला सगळं. हो 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 शिकवेन. हो 4ला पण नाश्ता लागतो. आम्हाला नाही लागत 4 वाजता नाश्ता. मला लागतो. आम्ही नाही खात. तुमची मर्जी. आता तुम्ही नाही खात म्हणल्यावर तुम्हाला काय बळजबरी करणार आहे म्या? आणि तसं पण म्हातारपण कमीच खावं माणसानं. हे
कोणी सांगितलं तुला? ते कोणी कशाला सांगायला पाहिजे? म्या काय अडाणी हाय? म्हणजे आमच्या घरात तू नाश्ता बनवणार आमच्या समोर आणि आम्हाला विचारणार नाही? आम्ही काय बोलायचं नाही? अहो तुम्हाला पाहिजे तर अगोदर सांगायचं. म्या खाय लागल्यावर मागायचं नाही. म्या देणार नाही. पगाराचा काय? 15. शे अहो येडे का काय आजी? म्हातारा माणसाला असं बोलतात का काय? 101 वय आहे माझा. बोलण्याहून तर वाटत नाही तसं. पगार किती घेणार ते सांग. 15,000. 15,000 जरा जास्तच होतात. आम्ही पहिल्या मोलकणीला फक्त 5,000 रुपये द्यायचो. म्हणूनच सोडून गेली ती. 5,000 काय होतंय? म्या फक्त धुणं भांड्याचे 5,000 घेते. फारच आगाऊ आहे. हा असं बोलायचं नाही आजी. तुझं पहिलं काम कशामुळे गेला? त्यामुळेच ज्यामुळे तुमची पहिली डोमेस्टिक हेल्प सोडून गेली. हट, ती बावळट होती बावळट. पण म्या नाही. चल कामाला लाग, कामाला लाग. 15,000 मान्य आहे का तुम्हाला? ठीक आहे 15,000. पण 15,000 सारखं काम मात्र व्हायला पाहिजे. नीट नेटकं व्यवस्थित. इकडची वस्तू तिकडे जाता कामा नाही. ते तुमचं तुम्ही बघायचं बघा. तुमची वस्तू गेली तर माझ्या नावाने बॉम्ब मारायचं नाही. तुमच्या वस्तूची जिम्मेदारी तुम्ही घ्यायची. मला काय सांगायचं नाही. हॅलो. हा बोला सर. हा पोचले 8लाच. अहो ट्रॅफिक होतं ना. होय. आणि तुम्ही मला सांगितलं नाही ते. या घरात पण थेरडी आहे म्हणून. होय ना. मग तसंच म्या काय म्हणते, जरा दुसरं काम बघा की माझ्यासाठी. होय बर बर ठेवू का? हा. थेरडी कुणाला म्हणते? आजी एवढ्या मोठ्यांदा ओरडायचं नाही बघा. आमच्या झोपडपट्टीत पण एवढ्या मोठ्या आवाजात कोण बोलत नाही. तेच म्हणते मी. कामाला लाग. आज नाही उद्यापासून. म्हणजे आज फक्त घर बघायला आले म्या. एसीचं बघा. बोक्या एसी लावून घे. हो हो. आणि 2 टनचा लावा बर का. भुसकुट 1-1.5 टनचा नको. मुला बाळांचं काय? ते परदेशात असतात. बर ते आले की वेगळा चार्ज. हॅलो. हा मॅडम ट्रॅफिक मध्ये हाय म्या. येते 5 मिनिटात येते. इंटरव्ह्यू हाय माझा. अगं पण आम्ही तुला निवडलंय ना. अहो पण म्या नाही निवडला अजून तुम्हाला. अजून 3 ठिकाणी इंटरव्ह्यू हाय माझा. मग ठरवेल कुठं काम करायचं आणि कुठं नाही ते. अगं मी हात जोडते ग. आजी आजी हे बघा इमोशनल व्हायचं नाही. मी ठरवते आणि मग कळवते तुम्हाला. हा तोपर्यंत येशीच बघून घ्या. हा येते म्या. हा सोडा. हॅलो. हा आली आली. ट्रॅफिक मध्ये हाय. ही बाई आहे का मस्करी? काय आगाऊ आहे ती नुसती. मला थेरडी म्हणाली. एसी हवा म्हणे तिला. एसी स्वतःचं नाव उच्चारता येत नाही. राणी म्हणते राणी आणि मला अक्कल शिकवते. हा म्हाताऱ्या माणसांनी म्हणे कमी खावं. आता या वयात ती माझं खाणं काढणार आहे. तुला माहितीये ना माझं खाणं आणि माझे साड्या याबद्दल बोललेलं माझ्या अजिबात आवडत नाही. बरं एवढं करून कार्टी कामाला येणार आहे का नाही काही बोललीच नाही. सरळ निघून गेली. काय मिजाज तिची बघ. आई ही देवा समान असते म्हणून तिच्याशी कधी खोटं बोलायचं नाही. नाही तर देव ही अशी शिक्षा देतो. आता तरी मेले शहाणा हो. हे आधीच मला साडीचं सांगितलं असतं तर ही वेळ आली असती का मला सांग. नानी जाऊ द्या ना आता. अगं मी त्याला समजवते. काय चिडतीये काय त्याच्यावर? आधीच दुखण्यानं हैराण झालेत ते. हो माले ही साडी मी कुंदीच्या बहिणीच्या लग्नात नेसीन असं म्हणते. कशी दिसेल? आमंत्रण आलं नाही अजून. येईल आज नाही तर उद्या. तुला सांगते कुंदीनं जर मला आमंत्रण दिलं नाही
तर ती आल्यानंतर अशी तिची खरडपट्टी काढणार आहे ना की बघतच राह तू. नानी, माझ्या बहिणीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले. दात काय काढतेस? भाऊजी कसे दिसतायत ना. कुंदे, यात काही हसण्यासारखं आहे का? आपलं काही झालं की दात काढायचे? काही माणुसकी आहे की नाही तुला? अगं तसं नाही ग माले. तिच्यावर कशाला डाफरतेस? ह्याच्याकडे बघून तिला हसू आलं तर तिची काय चूक आहे? हा, हस ग तू, हस. तिचं तोंड तू धरू शकतेस? कुंदे, हस तू. घाबरायचं नाही बघ कुणाला. चालेल. हसत राहिलं की आयुष्य वाढतं. हा, अहो पण नानी, सगळी तुझ्या नवऱ्याची चूक आहे. अगोदर मला सांगितलं असतं तर ही वेळ आली असती का? नशीब बरं मी पाठीमागे होते म्हणून निभावलं तेवढ्यावरच. आम्हाला तर वाटलं नानी तुम्हीच गेलात की काय. चाळीतल्या सगळ्यांनी निश्वासच सोडला. तुम्ही गेलात या विचारांनी भाऊजींना हसू येत आहे वाटतं. ए गप गप बावळट, सारखी काय हसतेस? तुझी सासू तुला जोड्यानं मारते ना तेच बरोबर आहे. बघावा तेव्हा फिदी 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 हसत असते. आता जर पुन्हा हसलीस तर दात तोडून हातात देईन बघ तुझ्या. अहो पण नानी, आत्ताच म्हणालात ना की हसावं वाटलं तर हसावं म्हणून. हो, पण ते माझ्यावर नव्हे. तुमच्यावर कुठे हसले मी? मग आता हसलीस ते? आणि काय ग, मी गेले असं वाटून कुणी कुणी निश्वास टाकले? त्यांची नावं सांग जरा मला. चांगली फोडून काढते त्यांना. बोक्या, तुला तरी काय कळतं की नाही? आईला हसतोस तू? लाज वाटते का तुला? एवढ्या करता जन्म दिला मी तुला. हा, त्या कुंदीला एक अक्कल नाही. कुठेही दात काढते, कुठेही फिदी फिदी हसते, कुठेही कशीही वागते. पण तुला तरी काय कळतं का नाही? यासाठी जन्म दिला मी तुला. आता जर पुन्हा हसलास ना लाटणं घालीन बघ पाठीत. नाही नाही नानी, ते हसले नाही काही, खोकले. नाही नाही नानी, हसले. मी पाहिलं ना. हो, कुंदे, तू गप्प बैस ग. नाही नाही, तो हसलाच असणार. मी त्याला लहानपणापासून ओळखते. का हो, तुम्ही हसलात का? बघ बघ, हो म्हणतो. नाही, काय झालंय नानी, त्यांची ती मान वाकडी झालीये ना, तर त्यांना नाही म्हणायचंय, पण मान वाकडी झालीये म्हणून ते हो वाटतंय. का हो? बघा, नाहीचं हो आणि होच नाही, सगळं उलटच झालंय बघा. अरे, माझ्या काकांना पण असंच झालं होतं. तेही गाडीवरून असे पडले आणि मग त्यांची मान कायमची वाकडी झाली. बाई, मग त्यांना सगळेजण वाकड मान्या म्हणूनच हाक मारायचे. वा, बाई, कुंदे, वाकड मान्या म्हणून हसायला तुला आता काहीच हरकत नाही. पण आता तर म्हणालात ना हसलीस तर दात पाडीन म्हणून. अगं, ते माझ्यावरनं नाही. वाकड मान्या म्हणालीस तर चालेल, काही हरकत नाही. मग आता हसू म्हणता? हो, हस. नानी, कशाला तुम्ही उगाच भलती सलती नावं देताय त्यांना? कुंदा जाऊन सगळ्या चाळीत सांगेल सगळ्यांना. नाही ग, तशी गुणी आहे ती. कुंदे, नको सांगू सांग कुणाला बाई. नाही, भाऊजींची मान वाकडी झालीये हे मी कुणाला सांगणार नाही. ह कुंदे, तू कशाला आली होतीस? ते विसरलेच की. माझ्या बहिणीचं लग्न आहे तर सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार यायचं बरं का. भाऊजी, तुमची मान वाकडी असली तरी या बरं का. मी तर साडी सुद्धा तयार ठेवली. ही बघ, ही बघ. अय्या, माझ्या बहिणीची साडी अजून तयार नाही, नानींची तयार सुद्धा आहे. नानी, तुम्ही पण ना? हो ना. काय काय नाही, पत्रिका नको नको, माझ्याकडे नको, मालीकडे दे. शुभ कार्य आहे ना, जोडीनं घेतलं तर जास्त बरं. हा. बोकड्या, जरा उठतोस का? नाही म्हणजे काय, जोडीनं घेतली पत्रिका तर बरं आहे ना, तेवढा जरा व्यायाम होईल. नानी, नको पत्रिकेसाठी. अगं असू दे, उठ रे, उठ रे, बघू बघू जरा. अहो नानी, नको. दे ग इकडे. अगं असं हात लाव रे, मम म्हण. अरे
काय रे मेल्या? लग्नाचं लक्षात ठेवा आणि नक्की या. हो, बँडेज काढलं की सांगा बरं का. नानी, डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांच्याकडे आता जाणार आहोत आम्ही. हो, जा बाई. आमच्या काकाला पण असंच झालं होतं. हं. नंतर कळलं की कॅन्सर होता. वर्षभरात गेला तो. कुंदे, अगं मी आपलं सांगितलं. माले, खरंच याला कॅन्सर झाला असेल काय? नानी, ह्यांना अपघात झालाय. माझ्या काकांना पण अपघातच झाला होता. पण अपघाताचं पर्यवसन म्हणून नंतर कॅन्सर होतो म्हणे.